एक अधिकारी काय करू शकतो याचा उत्कृष्ट नमुना सध्या महाराष्ट्र अनुभवतोय. तुकाराम मुंढे ज्यांची FDA थोडक्यात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि गेल्या अगदी 2 आठवड्यामध्ये त्यांनी राज्यभर ज्या पद्धतीने भेसळ विरोधामध्ये मोहीम सुरू केलेली आहे, ती मोहीम पाहिल्यावरती आपल्याला लक्षात येईल एक अधिकारी त्यांनी जे मनात आणलं ना, तो प्रशासन राबवून कशा पद्धतीने सगळ्यांना ताळ्यावर आणू शकतो त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तुकाराम मुंढे. 21 वर्षामध्ये 25 बदल्या झाल्यात, बदल्या होऊ द्या, परंतु आपल्या कर्तव्याशी जो माणूस अगदी एकनिष्ठ आहे तो काय करू शकतो, तो संपूर्ण यंत्रणा कशी हादरून सोडू शकतो, कायद्याचा वापर आहे त्याच कायद्याचा वापर करून संपूर्ण प्रशासन कसं सुरळीत पद्धतीने जनताभिमुख करतो, त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 2 आठवड्यामध्ये तुकाराम मुंढेंनी केलेलं काम. त्यांची 21 वर्षामध्ये ज्या 25 बदल्या झाल्यात त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा स्वतंत्र विषय होऊ शकतो असं आहे. पण आपण तात्पुरतं आता बोलणार आहे मी फक्त अन्न आणि औषध प्रशासन या विषयावर त्यांनी केलेले कारवाई. अविनाश चिलेकर, नमस्कार, आपलं स्वागत आहे. मी प्रश्न काय आहे याच्यामध्ये, पूर्वीच्या आपल्या काळामध्ये निवडणूक पद्धत जी होती ती निवडणूक एका TN शेषन यांनी देशभरातील निवडणूक यंत्रणा एका वर्षामध्ये अगदी सरळ करून टाकली. निवडणूक यंत्रणेमध्ये जो भ्रष्टाचार होता, जाणागोंदी होती, प्रचंड खर्च होता, तो ताळ्यावर आणण्यासाठी TN शेषन अजूनही ते आठवतात. पिंपरी चिंचवडला श्रीकर परदेशी म्हणून आयुक्त आले होते, जे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव आहेत, आर्थिक सल्लागार. त्यांनी संपूर्ण या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम सुरू करून ज्या पद्धतीने संपूर्ण एका रेषेमध्ये आणलं होतं काम, तसे अधिकारी पाहिजेत. तुकाराम मुंढे हे त्या पठडीतले आहेत. त्यांनी 2 आठवड्यामध्ये राज्यामध्ये जवळपास 195 ठिकाणी छापे टाकले. त्याच्यामध्ये म्हणजे फक्त त्याच्यामध्ये भेसळखोर कुठली भेसळ आहे, त्याच्यामध्ये गुटखा, पान मसाला, आपल्याला फक्त घोषळ हे जे ठोस कारवाई आहे त्याच्याबद्दल बोलतो मी. गुटखा, पान मसाला, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे आपण मिठाईची दुकान आहे त्याच्यामध्ये भेसळयुक्त खावा वापरला जातो. बनावट औषधं प्रचंड मोठा प्रकार आहे. बनावट औषधाचं संपूर्ण फार मोठं रॅकेट येते. नंतर नाही आपण साधा वडापाव घ्यायला गेलो तर वडापाव तो आपल्या वर्तमानपत्राच्या कागदामध्ये बांधून दिला तर त्या वर्तमानपत्राची शाई त्या वडापाव मधून आपल्या पोटात जाते, आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. शासनाने नियम केलेला आहे की वर्तमानपत्राचा कागद हा कुठेही अशा प्रकारे फरसाण काय असू दे किंवा वडापाव असू दे, भजी असू दे, याच्यासाठी वापरू नये पॅकिंगसाठी. त्या लोकांवर सुद्धा कारवाई केल्या. गेल्या 2 आठवड्यामध्ये मुंढेंनी केलेल्या कारवायांना त्यांनी जवळपास 200 ठिकाणी धाडी टाकल्या आणि जवळपास 102 लोकांना अटक केली, थेट फौजदारी गुन्हे दाखल केले. त्याच्यामध्ये जवळपास 90च्या वरती आस्थापना म्हणजे ज्या कंपन्या असतील, दुकानं असतील, त्यांना टाळे ठोकले. म्हणजे एकूण जवळपास 2.5 कोटींची मालमत्ता जप्त केली. फक्त 2 आठवड्यातलं काम आहे. 2 आठवड्यात म्हणजे एक तुकाराम मुंढे काय करू शकतात त्याचा हा उत्तम नमुना आहे. आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांना ते जमत नव्हतं का? जमलं असतं, शक्य आहे, पण इच्छाशक्ती नाहीये. आणि जी हप्तेखोरी आहे, वरपासून खालपर्यंत जी हप्तेखोरी आहे, जी अधिकारी मंत्री ही सगळं जे साठवलोट आहे, मुंढेंनी हे काहीच मानलेलं नाहीये. अशा प्रकारचे राज्यामध्ये जवळपास 350-400 IAS अधिकारी आहेत. त्यांनी जर मनात आणलं तर राज्याचं संपूर्ण प्रशासन स्वतःसारखं सरळ होऊ शकतं, भ्रष्टाचार संपू शकतो. मनात आणलं तर सगळं शक्य आहे. एक अधिकारी तुकाराम मुंढे करू शकतो तर बाकीच्या अधिकाऱ्यांना का शक्य नाही हा प्रश्न काय जनतेला पडतो, माझ्यासारख्या सामान्य पत्रकारालाही तो पडतो. म्हणजे देशामध्ये TN शेषन यांनी निवडणूक आयुक्त म्हणून ज्या पद्धतीने काम केलं ते अजूनही लोकांना आठवतंय. आणि आताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश, त्यांचं नाव ज्ञानेश प्रकाश, त्यांच्याविषयी लोक शिव्या शाप देत आहेत अक्षरशः. त्यांनी निवडणूक यंत्रणा संपूर्ण जी स्वायत्त पाहिजे, स्वतंत्र पाहिजे, ती संपूर्ण शासनाच्या, सरकारच्या, सत्ताधारी पक्षाच्या पायाशी लोळण घेत पडलेली आहे. असे अधिकारी नको आहेत. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी पाहिजेत. म्हणजे तुकाराम मुंढेंनी केलेल्या ह्या कारवायांमुळे काय परिणाम झाला, पुण्यामध्ये भेसळयुक्त खावा एका महाभागाने शेतात फेकून दिला, इतकी धडकी भरलेली आहे. जे बनावट बोगस डॉक्टर आहेत राज्यातले ते त्यांनी त्यांची दुकानं, त्यांचे दवाखाने बंद केलेत. औषध विक्रेते सुद्धा आता ताळ्यावरती आलेत. जे औषध विक्रेते नाही ते बनावट औषधं विकायची, ते सगळे औषध विक्रेते ताळ्यावरती आलेले आहेत. हा जनतेसाठी, जनतेला भेसळीतून जे विष द्यायचे, दुधाचं उत्पादन किती आणि दूध पुरवठा होतो किती हे जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये बनावट केमिकल वापरून जे दूध विक्रेते दूध तयार करतात आणि ते विकतात, लोकांच्या जीवाशी खेळतात, अशा सगळ्या लोकांना तुकाराम मुंढेंनी ताळ्यावरती आणलं. परवा जालन्यामध्ये कारवाई झाली, पुण्यामध्ये कारवाई झाली, मुंबईमध्ये कारवाई झाली.
ह्या सगळ्या कारवाया जर पाहिल्या आतापर्यंत त्यांचं हे जे रेकॉर्ड पाहिलं तर मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांना जनतेने साथ दिली पाहिजे. तुकाराम मुंडेंना खरंच सॅल्यूट आहे. पुणे विभागामध्ये त्यांनी 79 ठिकाणी धाडी टाकल्या, 78 जणांना अटक केली, 8,19,000 रुपयाचा माल हस्तगत केला. बृहन्मुंबई तिथं 30 ठिकाणी धाडी टाकल्या, 3,12,000चा माल, 30 व्यक्तींना अटक केली. धाराशिव परांडा तिकडे सुद्धा गुटखा, बनावट गुटखा जवळजवळ 1.25 कोटीची माल जप्त केला त्यांनी तिथे. समृद्धी महामार्गावरती त्यांनी सुद्धा बनावट गुटख्याचा छापे टाकले आणि तिथं सुद्धा 60 लाखाचा गुटखा जप्त केला. म्हणजे हे फार मोठं प्रकरण आहे. तसं 2.5-3 कोटीचा माल सगळा जप्त केला. धुळ्यामध्ये सुद्धा केलं तशा पद्धतीची कारवाई. नांदेडला सुद्धा केली आहे. पिंपरी चिंचवडला मोशीमध्ये तिथे सुद्धा मोठी कारवाई झाली. हे सगळ्या कारवाया पाहिल्या तर अशा प्रकारच्या कारवाया जसं आपण म्हणतो की फुगेवाडीमध्ये दारूमुळे काही 25 लोक मेले. फुगेवाडी हडपसरला भेसळयुक्त बनावट विषारी दारू केल्यामुळे पोलिसांनी धनाधन कारवाया सुरू केल्या. गेल्या 8-10 दिवसामध्ये संपूर्ण दारू सगळे इथून तिथून दारू गुत्ते वगैरे सगळे बंद झाले. दारूचे जे कारखाने थोडक्यात गुत्ते होते ते सगळे पुणे जिल्ह्यातले बंद झाले ताबडतोब. पोलिसांचा आदेश आहे आठवडाभर हे वातावरण राहील तोपर्यंत सगळे गुत्त बंद करा. पोलिसांनी मनात आणलं तर राज्यातले सर्व बेकायदा दारू धंदे बंद होतील. पण ते होत नाही कारण त्यांना त्यातून आर्थिक प्राप्ती फार मोठी असते. तसं मुंडेंनी मनात आणलं तर ते कोट्यवधी रुपये कमवू शकतात. पण त्यांना जनता महत्वाची वाटते, कायदा महत्वाचा वाटतो. अशा प्रकारच्या तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांची आज नितांत गरज आहे. तुकाराम मुंडे हे नाशिकला आयुक्त होते, नाशिक महापालिकेत आयुक्त होते, नवी मुंबई महापालिकेत आयुक्त होते, नागपूर महापालिकेत आयुक्त होते. 3ही महापालिकांमध्ये त्यांनी केलेलं काम, तिथं त्या महापालिकेचं वाढलेलं उत्पन्न, तिथली बेकायदा सर्व कामं जी बंद पडलीत त्याची एक स्वतंत्र स्टोरी होऊ शकते. इतका मोठा तो विषय आहे. म्हणजे अशा प्रकारच्या IAS ऑफिसरला जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. आता काही लोकांना ते पटत नाही की तुकाराम मुंडेंची कार्यपद्धती फार हेकेखोरपणाची आहे, ते म्हणजे कठोर शिस्तीचे आहेत पण ते मनमानी करतात वगैरे वगैरे. ज्या लोकांना पैसे खायची त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे त्यांचे हे आरोप असतात. पण अशा प्रकारच्या कठोर प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज नितांत गरज आहे. अन्यथा नवी दिल्लीमध्ये काल परवा जे आंदोलन झालं कॉकरोच जनता पार्टीचं, अशा प्रकारचं आंदोलन पुन्हा होऊ शकतं. अति होणार. परंतु असे जर अधिकारी असेल तर जनता त्यांना डोक्यावर घेईल. ही युवा पिढी जी आहे ही संपूर्ण यंत्रणा जी भ्रष्ट यंत्रणा झालेली आहे, सडलेली यंत्रणा झालेली आहे, त्याला वैतागलेली आहे. सामान्य जनता वैतागलेली आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना वैतागली. कारण यंत्रणा भ्रष्ट, इथून तिथून टॉप टू बॉटम भ्रष्टाचार आहे. पण असे कधी अधिकारी दिसले ना की अंधारामध्ये एखादा काजवा चमकल्याचा भास होतो, छान वाटतं. त्यामुळे तुकाराम मुंडेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला या विषयावर काय वाटतं जरूर व्यक्त करा.